आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता पृथ्वी आनंदीला शोधण्यासाठी मदत करणार असतो. इकडे प्रांजल आणि मितालीला हे अजिबातच पटलेलं नसतं. प्रांजल म्हणत असतो, दादा हे काय करतोस तू? त्यावरही ते पृथ्वी म्हणत असतो, हे बघ प्रांजल, तू बोलायच्या आधीच मी सांगतो, माझं त्या आनंदीशी काहीही नातं नाही, काही संबंध नाही, पण मला आबांच्या कष्टांची जाणीव आहे, त्यांच्या वयाचा मला आदर आहे आणि म्हणूनच मी आनंदीला शोधायला जातोय. उगाच गैरसमज अजिबातच करून घेऊ नको. असं म्हटल्यानंतर आता पृथ्वी इकडे शिर्केंना म्हणत असतो, शिर्के गाडी काढा, चला आपण आनंदीला शोधूया. आणि इकडे जी काही आरची असते तिला विचारत असतो, मला एक सांग, आनंदी कुठे कुठे जाऊ शकते, तुला काही अंदाज आहे का? तेव्हा इकडनं आरची म्हणत असते, हो, आमची आनंदीताई जेव्हा कुणावर तरी रागवते, तिला त्रास होतो, तेव्हा ती एका जवळच्याच मंदिरात जाऊन बसत असते. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, शिर्के चला गाडी काढा, आपण तिकडेच जाऊया. इकडे जी काही आरची असते ती मात्र देवाला प्रार्थना करत असते. वरनं आरतीसुद्धा आलेली असते. आता आरती आल्याबरोबर आरची तिच्याकडे धावत जाते आणि म्हणत असते, मालक साहेब काय म्हटले? आरती म्हणत असते, काही नाही, चला आरची आपण आनंदीला शोधूया. असं म्हणून दोघी निघतच असतात. तितक्यातच आरची म्हणत असते, आरतीताई तू पिंट्याला कॉल करून विचार की तिकडे आली आहे का आनंदी? त्यावर आरती लगेच पडदिशीने आता पिंट्याला कॉल करते. पिंट्याला कॉल केल्याबरोबर पिंट्या म्हणत असतो, काय झालं आरतीताई, इतक्या सकाळी सकाळी कॉल केलास, काही काम होतं का? त्यावर आरती त्याला घाबरतच म्हणत असते, आनंदी घर सोडून गेली, तुझ्याकडे आली का ती? त्यावर पिंट्या म्हणतो, नाही, ती तर माझ्याकडं नाही आली. आता जिथे पिंट्या उभा असतो तिथे मात्र गोंधळ उडालेला असतो. सगळे लोक धावत असतात. पिंट्या त्यातल्या जे एका व्यक्तीला विचारत असतो, काय झालं दादा? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अहो पुढे अपघात झाला, एक आंधळी मुलगी रोड क्रॉस करत होती. असं म्हटल्यानंतर आता ह्या दोघींनाही धक्का बसलेला असतो. दोघी फार घाबरलेले असतात. आता त्या परत पिंट्याला विचारत असतात, काय झालं पिंट्या, काय म्हणत होता तो माणूस? त्यावर पिंट्या म्हणतो, अरे तो म्हणत होता की पुढे एका आंधळी मुलीचा अपघात झालाय. आता हे ऐकल्यानंतर ह्या दोघींना फार रडू येत असतं. त्या घाबरलेल्या असतात. इकडनं माई आणि बापू धावतच येतात. छायाताई सुद्धा असतात. माई आणि बापू ह्या दोघींनाही शांत करत, काय झालंय, तुम्ही एवढ्या घाबरल्या कशामुळे? त्यावर इकडे आरची म्हणत असते, बापू एका आंधळी मुलीचा अपघात झालाय. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण घाबरलेले असतात. बापू म्हणत असतात, तुम्ही दोघी शांत व्हा. आरती तू इथे बस बरं, काळजी करू नको, आपण बोलूया. कोण आहे तो? पिंट्या, थांब इकडे मी बोलतो. असं म्हणून बापू हातात मोबाईल घेतात आणि पिंट्याला बोलत असतात. पिंट्याला म्हणत असतात, हे बघ पिंट्या, तू तिकडे जा, तिथे जाऊन आम्हाला व्हिडिओ कॉल कर आणि तिथलं सगळं काही दाखव. असं म्हटल्याबरोबर पिंट्या आता फोन ठेवतो आणि तिकडे धावतच निघालेला असतो. इकडे मात्र आरची आणि आरती फार घाबरलेले असतात. त्यांना फार रडायला येत असतं. माई आणि बापू त्या दोघींनाही शांत करण्याचं काम करत असतात. इकडे पिंट्या धावतच गेलेला असतो. समोर आता सगळं काही पाहून तो तर थक्क झालेला असतो. तो पडदिशीन मोबाईल काढतो आणि आरतीला पडदिशीन कॉल करत असतो. आरतीने कॉल उचललेला असतो. पिंट्या म्हणत असतो, अरे त्या मुलीला एका झोपडीत आणून ठेवले लोकांनी. असं म्हटल्यानंतर आरती म्हणत असते, अरे मग दाखव ना, नेमकं ती मुलगी कोण आहे? असं म्हटल्याबरोबर आता लगेच जो काही पिंट्या तो बॅक कॅमेरा ऑन करतो आणि समोरचं सगळं काही दाखवत असतो. आता त्या मुलीच्या म्हणजेच आनंदीच्या हातावर सगळ्या काही जखमा झालेल्या असतात. हे सगळं काही पाहून तर सगळ्यांनाच रडायला येत असतं. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आरती म्हणत असते, तिच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढ ना. पिंट्या म्हणत असतो, अरे रुमाल काढल्यावर सुद्धा तुम्हाला काही कळणार नाही, कारण की तिच्या चेहऱ्यावर पूर्ण जखमा आहेत. अरे रक्ताने माखली ती मुलगी. असं म्हटल्यानंतर आरतीला तर धक्काच बसतो. त्यावर आरती म्हणत असते, पण मग आपल्याला कळणार कसं? आता पिंट्या हळूच तो रुमाल काढत असतो. आता इथे आनंदीचा चेहरा एवढा रक्ताने माखलेला असतो, त्यामुळे तिचा चेहरा अजिबातच दिसत नसतो. आनंदीची ही अवस्था पाहून ते सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. माईबापू म्हणत असतात, तुम्ही दोघे काळजी करू नका, ती आपली आनंदी नसेल. आता तितक्यातच आरचीला ते साईडचं गाठोडं सुद्धा दिसतं. आरची म्हणत असते, अरे पिंट्या, ते तर आनंदीचंच गाठोड आहे. असं म्हटल्यानंतर आता पिंट्या पडदिशीन ते गाठोडं हातात घेतो आणि त्यातलं सामान पाहत असतो. आता त्यात काही कपडे असतात आणि त्याचबरोबर त्या कपड्यात इथे आनंदीची आयडी सुद्धा सापडलेली असते. जेव्हा आनंदीची आयडी पिंट्या पाहतो तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता पडदिशीन तो आरतीला हे सगळं काही सांगतो तेव्हा मात्र इकडे सगळ्यांचीच अवस्था बेकार झालेली असते. सगळेजण अक्षरशः रडत असतात. आता आनंदीची ही अवस्था पाहून इकडे पिंट्या सुद्धा घाबरलेला असतो. पिंट्या तिला हलवण्याचं काम करत असतो. अगं आनंदीताई, तू उठ ना, काय करतेस, असं उठ ना, असं म्हणून तिला हलवत असतो. मात्र आनंदीची अजिबातच हालचाल नसते. त्यामुळे पिंट्या सुद्धा फार घाबरलेला असतो. तो सगळ्यांनाच ओरडत असतो की ॲम्ब्युलन्सला कुणीतरी बोलवा रे, असं म्हणूनच तो रडत असतो. इकडे घरच्यांची सुद्धा हाल बेकार झालेले असतात.
तितक्यात युगंधर आलेला असतो आणि पडदिशीन माई त्याला सांगतात की आनंदीचा अपघात झालाय असं म्हणूनच आता सगळं काही समोरचं दृश्य त्याला दाखवत असतात. युगंधर जेव्हा आनंदीची ही अवस्था पाहतो तेव्हा मात्र त्याला जोराचा धक्का बसलेला असतो. आता तो पडदिशीन पिंट्याला म्हणत असतो, पिंट्या हे सगळं काही काय चाललंय, तिला एका झोपडीत का ठेवलंय तुम्ही, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन. त्यावर पिंट्या म्हणत असतो, मालक साहेब इथे कोणाकडे गाडी सुद्धा नाहीये आणि हा रस्ता खूप आतमध्ये असल्यामुळे कुणी डॉक्टर सुद्धा यायला तयार नाही. असं म्हटल्यानंतर मालक साहेब पडदिशीन त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना कॉल करत असतात आणि व्हिडिओ कॉल करून आनंदीची ती सगळी काही अवस्था दाखवत असतात आणि त्यांना पडदिशीन तिथे जायला सांगितलेलं असतं. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, मला नाही जाता येणार कारण की मी या शहरात नाहीच. डॉक्टरांनी असं म्हटल्यानंतर सगळेच घाबरलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पडदिशीन तिच्यापर्यंत जाऊन पोहोचा कारण की त्या मुलीची अवस्था फार बेकार झालेली आहे, तिचं रक्त वाहत आहे, ते रक्त जर जास्तच वाहिलं तर तिच्या जीवाला सुद्धा धोका आहे. असं म्हटल्यानंतर आता सगळेच जण घाबरलेले असतात. आता मालक साहेब पडदिशीन त्यांच्याच ओळखीच्या दुसऱ्या एका ॲम्ब्युलन्सला कॉल करतात आणि तिथनंच गडबडीत आता सगळेच जण निघालेले असतात. मात्र यांचं सगळं काही बोलणं इकडनं ऐकलेलं असतं ते म्हणजे धनश्रीने. आता धनश्री मनातच विचार करते, या आनंदीचा अपघात झालाय, मग मला हे सगळं काही यांना सांगावंच लागेल असं विचार करते आणि तिथनं निघालेली असते. इकडे शलाका आणि विद्याधर आणखीही तिथेच रूममध्ये बोलत बसलेले असतात. इकडनं धनश्री घाबरतच येते आणि म्हणत असते, अहो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. असं म्हटल्याबरोबर आता विद्याधर म्हणत असतो, अरे तू आलीस आणि प्रॉब्लेम नाही असं होणार आहे का. त्यावर इकडनं जी काही धनश्री असते ती म्हणत असते, अहो खरंच बोलते मी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, ती आनंदी सापडली. आता हे ऐकल्यानंतर ह्या दोघांनाही धक्काच बसलेला असतो. इकडनं शलाकासुद्धा म्हणत असते, काय ती आनंदी सापडली. त्यावर धनश्री म्हणत असते, हो ती सापडली पण तिचा मोठा अपघात झालाय, ती क्या कुठल्या तरी झोपडीत रक्ताने माखलेली भेटली. आता हे धनश्रीचं बोलणं ऐकल्यानंतर शलाका पडदिशीन धनश्रीला म्हणत असते, पण हे सगळं काही कुठं घडलंय तुला माहिती आहे का. धनश्री म्हणत असते, सुभाष नगर वगैरे कुठेतरी. आता हे ऐकल्यानंतर पडदिशीन शलाका तिच्या व्यक्तीला एका कॉल करते आणि म्हणत असते, मी एक तुला ॲड्रेस देते, तिथे जायचं आणि तिथे जे काही होतंय ते सगळं काही मला सांग, प्रत्येक क्षणाची अपडेट मला पाहिजे असं तिने ताकीदच देऊन सांगितलेलं असतं. आता इकडे विद्याधर हे ऐकतो आणि म्हणत असतो, काय चाललंय शलाका, अगं ती मरते तर मरू दे ना, तुला प्रत्येक क्षणाची कशाला अपडेट पाहिजे. त्यावर शलाका म्हणत असते, विद्याधर खरं तर तुला अजिबातच डोकं नाही, अरे जरी शत्रू असला तरी प्रत्येक क्षणाची अपडेट ठेवणं गरजेचं असते, कधी कुठला क्षण आपल्या कामात येईल हे सांगता येत नाही ना. असंही ते शलाका म्हटल्याबरोबर विद्याधर म्हणत असतो, चांगलीच हुशारच ग तू शलाका, असं म्हणून तिचं कौतुक करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मालक साहेब, आरती आणि त्याचबरोबर आरची तिघीही आता इथे आनंदीकडे जाण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा मालक साहेब इथे आरतीला विचारत असतात, त्या पिंट्याला कॉल कर आणि विचार की ॲम्ब्युलन्स पोहोचली का. असं म्हटल्याबरोबर आरती पडदिशीन आता पिंट्याला व्हिडिओ कॉल करून आता विचारत असते. तेव्हा पिंट्या म्हणत असतो, नाही ग आरती ताई, आणखीही ॲम्ब्युलन्स आलेली नाहीये, आनंदीची अवस्था फार बेकार झाली ग, तिच्या डोक्यातून आणखीही रक्त वाहतंय, लवकर काहीतरी करा ना, असं घाबरतच म्हणत असतो. आता हे मालक साहेबांनी ऐकलेलं असतं. मालक साहेब पडदिशीन त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला कॉल करतात आणि त्याला म्हणत असतात, तुम्ही आणखी का नाहीत पोहोचलात. त्यावर तो ॲम्ब्युलन्सवाला म्हणत असतो, मालक साहेब आम्ही नाही जाऊ शकत कारण की आमच्या ॲम्ब्युलन्सचं इंजिन खराब झाले. आता हे ऐकल्यानंतर मालक साहेब जास्तच भडकलेले असतात. तो माणूस म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका, मी दुसरी ॲम्ब्युलन्स पाठवतोय पण तिला तिथे पोहोचण्यासाठी 1 तास तरी लागेल. आता हे ऐकल्यानंतर त्यांना तर धक्काच बसतो. इकडे पिंट्याला आरती बोलत असते. आरती म्हणत असते, 1 तास लागेल ॲम्ब्युलन्सला. तेव्हा पिंट्या म्हणत, आरतीताई तुम्ही काही पण करा पण ॲम्ब्युलन्सला लवकर पाठवा, तिच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत्यात, लवकर पाठवा ॲम्ब्युलन्स, असा घाबरतच म्हणत असतो. इकडे लगेच आता युगंधरने त्यांच्या डॉक्टरांना परत कॉल केलेला असतो. डॉक्टरांना म्हणत असतो, अहो ॲम्ब्युलन्सला पोहोचायला आणखी 1 तास लागेल. तिकडे आनंदीच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहतात. तेव्हा मात्र डॉक्टरसुद्धा घाबरलेले असतात. डॉक्टर म्हणत असतो, ओ माय गॉड, खरं तर हे खूप भयानक आहे, तुम्हाला काहीतरी करून आता तिथे पोहोचावंच लागेल आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावंच लागेल. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, काय करायचं तुम्हीच सांगा, आता तुम्हीच मार्ग काढू शकता. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही काय करा, एका मेडिकलमध्ये जा आणि तिथे हिमोस्टेटी अशी एक पट्टी भेटते, तीच खरं तर आता आनंदीचा जीव वाचू शकते. असं म्हटल्यानंतर आता हे सगळेजण गडबडीतच तिकडे निघालेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही शलाकाचा माणूस असतो तो मात्र पोहोचलेला असतो आनंदीच्या ठिकाणी. तिथलं सगळं काही दृश्य पाहितलेलं असतं आणि त्याने शलाकाला कॉल केलेला असतो. शलाका म्हणत असते, काय खबर आहे. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अहो तिथे मी पोहोचलो होतो, त्या आनंदीच्या डोक्यातून रक्त वाहतंय, फार बेकार अवस्था आहे तिची, मी त्यांचा कॉलसुद्धा ऐकला. ते डॉक्टर म्हणत होते की असंच जर रक्त वाहिलं ना तर तिचा जीवसुद्धा जाऊ शकतो. त्यांनी कसली तरी मेडिकलमधून एक पट्टी सांगितली, ती जर लावली तरच तिचा जीव वाचू शकतो. असं म्हटल्यानंतर शलाका तर फार खुश होते. आता इकडे शलाका मात्र त्याला एक प्लॅन सांगत असते. आता तो प्लॅन तर आपल्याला काही ऐकवलेला नाहीये, पण मात्र विद्याधरने ऐकलेला असतो आणि विद्याधर फार खुश होतो. विद्याधर म्हणत असतो, शलाका खरंच तुझं डोकंही ग, आता बघूयास ते आनंदीला हे कसे वाचवतात तर.
त्यावर इकडनं शलाका म्हणत असते, आता तर खेळ सुरू झालाय रे, आता तुला कळेलच या शलाकाचा धमाका, असं म्हणून दोघेही खुश होत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला पृथ्वी आनंदीला शोधत असतो. तितक्यातच माईंचा कॉल आलेला असतो. पृथ्वी परदेशून कॉल उचलतो. आता माई पृथ्वी म्हणून बोलणारच तितक्यातच इकडनं प्रांजल आलेला असतो. आता प्रांजल परदेशीन त्यांच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतो आणि त्यांना शांत करतो आणि पृथ्वीला म्हणत असतो, अरे दादा, तुला शोधायची काही गरज नाही त्या आता आनंदीला. का रे, काय झालं? त्यावर प्रांजल म्हणत असतो, अरे ती सापडली की. काय? कुठे सापडली? अरे ती आबांच्या घरी आहे. काय? आबांच्या घरी सापडली आणि मला कुणी सांगितलं सुद्धा नाही? मी माणुसकीच्या नात्याने शोधायला गेलो आणि ती सापडली आणि मला कुणी सांगितलं नाही. पण जाऊ दे, सापडली तर तिला म्हणा आता त्या आबांच्याच घरी राहा, परत काही इथे येऊ नको. त्यावर प्रांजल म्हणत असतो, हो रे, ती परत कशी येईल आता? तिची हिंमत तरी आहे का परत येण्याची? आता तू काळजी करू नकोस आणि आपण कशाला टेन्शन घेतो त्या आनंदीचं? जाऊ दे ना तिकडं, तिला काही होऊ दे, ती सापडली आता, त्यांचं ते बघून घेतील, असं इथे प्रांजल म्हणतो आणि फोन कट केला जातो. फोन ठेवल्याबरोबर इकडनं माई म्हणत असतात, अरे प्रांजल, तू खोटं का बोललास? अरे ती आनंदी मरणाच्या दारात आहे आणि तुला हे सगळं काही करून काय भेटणार आहे? असं म्हटल्याबरोबर आता प्रांजल काही बोलणारच तितक्या तिकडनं शिल्पा आलेली असते. आल्याबरोबर शिल्पा म्हणत असते, माझ्या सांगण्यावरनं प्रांजलनी केलेलं आहे. त्यावर बापू म्हणत असतात, अगं शिल्पा, हे सगळं काही करून तुला काय भेटणार आहे? पोरांच्या बाबतीत तू अशी का वागायला लागलीस? तुला काळजी नाही का पोरांची? तू पोरांची आत्या आहेस ना? त्यावर शिल्पा म्हणत असते, हां, पोरांची आत्या आहे म्हणूनच मला काळजी आहे. त्या आनंदीला तिकडे काही झालं तरी या घरावर परिणाम होता कामा नाही, कोणत्याही व्यक्तीवर परिणाम होता कामा नाही आणि तुम्ही या घरात राहतात याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या, असं धमकावूनच आता प्रांजलला घेऊन शिल्पा निघून गेलेली असते. शिल्पाचं या बोलण्याचं वागण्याचं मात्र माई आणि बापूंना फार टेन्शन आलेलं असतं. माई आणि बापू देवाला प्रार्थना करत असतात की माझ्या लेकीला, माझ्या आनंदीला काही होऊ देऊ नको. आता इकडे दुसऱ्या बाजूला मालक साहेब, आर्ची आणि आरती सगळेजण मेडिकलमध्ये जाऊन पोहोचलेले असतात. मालक साहेब आणि आर्ची मेडिकलमध्ये गेलेले असतात आणि इकडे आरतीने पिंट्याला कॉल केलेला असतो. पिंट्या म्हणत असतो, आरतीताई, तुम्ही कधी येताय? आनंदीच्या डोक्यातून फार रक्त वाहतंय, तुम्ही लवकर या ना. तेव्हा आरती म्हणत असते, आम्ही लवकरच येतो, तू काळजी करू नको, आम्ही मेडिकलमध्ये आहोत. असं म्हटल्यानंतर आता फोन ठेवला जातो. इकडनं जी काही आर्ची असते ती रडतच आलेली असते. आरती म्हणत असते, काय झालं? त्या पट्ट्याचा बॉक्स कुठे? तुमच्याकडे नाही आहे? त्यावर आर्ची म्हणत असते, तिथे काही भेटत नाही. मालक साहेबांना सुद्धा कळत नसतं. मालक साहेब म्हणत असं, हे सगळं काय चाललंय? आत्ताच थोड्या वेळापूर्वी खरं तर त्यांचा स्टॉक सगळा कुणीतरी घेऊन गेलाय. असं म्हटल्याबरोबर इकडनं एंट्री झालेली असते, ते म्हणजे विद्याधर आणि शलाकाची. विद्याधर आल्याबरोबर म्हणत असतो, तो सगळा स्टॉक आमच्याकडे आहे. आता ह्या दोघांना समोर पाहून आता हे तिघेही फार घाबरलेले असतात. विद्याधर म्हणत असतो, हा सगळा बॉक्स आम्ही विकत घेतलेला आहे आणि यातली हीच पट्टी आहे ना जी तुमच्या आनंदीचा जीव वाचवणार आहे, तुमच्या आनंदीसाठी संजीवनी बनणार आहे. तेव्हा माझ्याकडनं युगंधर त्या बॉक्सकडे पाहतच असतो. विद्याधर म्हणत असतो, हा फक्त नमुना आहे रे, मागं टेम्पो भरून हे सगळं काही आम्ही ठेवलेलं आहे, त्यामुळे तुला कुठेही ह्या पट्ट्या भेटणार नाहीत बघ. तेव्हा युगंधर म्हणत असतो, मला तरी वाटलंच हे सगळं काही घाणेरडं कृत्य फक्त तूच करू शकतोस. मगापासून जे काय होतंय ते फक्त तुझ्यामुळे होतंय. इतक्या खालच्या थराला तू कसं काय जाऊ शकतोस विद्याधर, असंही ते युगंधर म्हणत असतो. त्यावर विद्याधर म्हणत असतो, अरे दादा, आता गुणधर्म सोडून नाही चालत ना रे, आता हे करावं लागतं. हे बघ, आता एवढंच नाही, अख्ख्या कोल्हापूरमध्ये तुला कुठेही पट्ट्या भेटणार नाहीत बघ या. आता हे ऐकल्यानंतर आरती घाबरलेली असते. आरती त्याच्यापुढे हात जोडत असते, विनवण्या करत असते, असं करू नका, आम्हाला ह्या पट्ट्या द्या, या पट्ट्याने आमच्या आनंदीचा जीव वाचवणार आहे, असंही ते रडतच म्हणत असते. त्यावर शलाका म्हणत असते, अगं घेऊन जा गा आरती, सगळ्या पट्ट्या घेऊन जा, पण फुकट नाही भेटणार. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, तुला किती पैसे पाहिजे सांग. त्यावर शलाका म्हणत असते, आम्हाला पैसे वगैरे काही नकोत रे, आम्हाला खरं तर तुझी एका एनओशीवर साईन हवी आहे. असं म्हटल्याबरोबर परत त्याला हिणवून म्हणत असते, अरे साईन तर नाही करू शकत तू, कारण की तू अंगठे बहादरस, जाऊ दे अंगठा केलास तरी चालेल. असं म्हटल्याबरोबर युगंधर म्हणत असतो, कुठे साईन करायची आणि कशाची एनओशी आहे? त्यावर इकडनं जी काही शलाका असते ती म्हणत असते, या एनओशीत स्पष्ट लिहिलेलं आहे, इथून पुढे पृथ्वी आमच्यासोबत बिझनेस करणार आहे आणि तुझी कंपनी तो सोडणार आहे. असं म्हटल्यानंतर युगंधरच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. आता ह्या दोघांनी मुद्दाम हे सगळं काही केलेलं असतं, कारण की त्यांना पृथ्वीसोबत बिझनेस करायचा असतो आणि ह्या युगंधरला खाली पाडायचं असतं. युगंधर विचार करत असतो. इकडनं शलाका म्हणत असते, काय भाऊजी, काय विचार करताय? तिकडे आनंदीचा जीव धोक्यात आहे आणि तुम्ही इकडे विचार करताय?
काय चाललंय तुमचं सगळं काही, तुम्हाला आनंदीचा जीव महत्त्वाचा नाही, असंही ते शलाकाचं म्हणणं सुरू असतं. इकडे आजी आणि आरती मात्र फार रडत असतात. आता युगंधर नेमकं काय निर्णय घेतो हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो. आता पुढील भाग पाहण्याच्या आधी खरं तर मध्येच यांनी एक सीन दाखवलेला आहे. इथे आरती आणि त्याचबरोबर आनंदी असतात त्यांच्या मेकअप रूममध्ये आणि त्या जे काही आनंदी मालिकेचं टायटल सॉन्ग असतात त्या छान अशा गात असतात. आता हे मध्येच का दाखवलं हे तर काही कळलेलं नाही. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो. आता इकडे आपण पाहत असतो की युगंधर, आरती आणि आरची तो बॉक्स घेऊन इथे पोहोचलेले असतात. आता युगंधरने खरं तर इथे शलाका आणि विद्याधरची अट मान्य केलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी बॉक्स दिलेला आहे. पण मात्र यांना यायला फार उशीर झालेला असतो. इकडे पिंट्या म्हणत असतो, मालक साहेब तुम्ही यायला फार उशीर केलेला आहे. आता आनंदी या जगात नाही राहिली, आपल्याला ती सोडून गेली. आता हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. इकडनं जी काही आरची असते ती मालक साहेबावर आरोप करत असते. ती म्हणत असते, मालक साहेब हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे झालं आहे, तुम्ही यायला उशीर केला म्हणून आज आमची आनंदीताई आम्हाला सोडून गेली. आता हे ऐकल्यानंतर मालक साहेबांना सुद्धा धक्का बसलेला. आता नेमकं आरती आणि आरचीला सोडून आनंदी खरंच गेली असेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि उद्याचा भाग पाहायला अजिबातच विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.